नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये कला आता अनामिकाला जेव्हा घरी भेटून येते तेव्हा मात्र आता कलाला अनामिका जे काही तिने सांगितलेलं आहे सोहमविषयी अनामिकेने आता सर्व काही खोटं सांगितलं. कला मात्र आता त्या गोष्टीचा विचार करत टेन्शनमध्ये घरी आलेली असते आणि त्याच गोष्टीचा विचार करत ती तेथे बसलेली असते. अनामिकाने सांगितलेलं असतं की सोहम दारू पिऊन घरी येत होता. मी जर काही बोलायला गेले तर माझ्यावर तो हात सुद्धा अगदी उचलत होता आणि तेवढ्यात आता हा सोहम सुवर्णा करत खाली येत असतो. मला कॉफी हवी आहे आणि तेवढ्यात त्याचं लक्ष मात्र आता कलाकडे जाते. तेव्हा तो कलाजवळ येतो की वहिनी तू इथे काय करते. तेव्हा तो आता विचारतो की कला वहिनी अगं काय झालं, सर्व ठीक तर आहे ना. अगं तू खूप विचारात दिसली मला म्हणून तुला विचारले. त्यावर आता कला म्हणते की सोहम अरे मला तुझ्याशी काहीतरी बोलायचं आहे. तर सोहम म्हणतो की अगं वहिनी बोल ना काय झाले. तर कला म्हणते मला तुझ्याशी अनामिका आणि तुझ्याबद्दल बोलायचं आहे. तर अनामिकाचं नाव घेतल्यानंतर सोहमचा चेहरा अगदी पडतो आणि तो कलाला म्हणतो की वहिनी आपण या विषयावर नाही बोललेलं बरं राहील. त्यानंतर कला आता लगेच सोहमला म्हणते की हे बघ सोहम तू आतमध्ये जाऊ नकोस. सोहम आतमध्ये जायला निघलेला असतो. मला काहीतरी वेगळं विचारायचं आहे म्हणून. मला एक गोष्ट सांग बरं सोहम, तुझ्यात आणि अनामिका दोघांमध्ये जेव्हा वाद झालेत तेव्हा मात्र तू किती वेळेस तिच्यावर हात उचललास. हे ऐकल्यानंतर मात्र आता सोहमला धक्का बसतो. सोहम म्हणतो की वहिनी तू काय बोलतेस, मी कधी अनामिकावर हात उचलला. तेव्हा आता त्यांच्यामध्ये जे काही आतापर्यंत घडलेले आहे सोहम सर्व काही सविस्तर आता कलाला सांगत असतो. त्यानंतर आता इकडे काजलला जे काही पाहुणे मंडळी पाहायला आलेले असतात तर ते नाव विचारतात आणि आता त्या मुलाने काजलला प्रश्न केलेला असतो की लग्नानंतर तुझं नाव बदलून उर्वशी नाव ठेवले तर. तेव्हा संगीता म्हणते की अहो लग्नानंतर तर मुलीचं नाव हे बदलतच असते. तेव्हा आता तो मुलगा म्हणत असतो की नाव काय ठेवायचं आहे ते नंतर ठरवूयात, परंतु तुझं हे नाव मात्र नक्कीच बदलेल. तेव्हा ते मुलाचे वडील म्हणतात की हो आमच्या घरची रीतच आहे तशी लग्नानंतर मुलगी ही नाव आणि आडनाव हे दोन्ही बदलूनच येते. कारण कसं आहे की आजकालच्या मुलींना माहेरचं आडनाव लावण्याची फारशी हौस असते. आमच्या घरच्या रीती भाती पाहुणे रावळे सगळं काही सांभाळावं लागेल आणि हे बघा आमच्या घरी मात्र देवाचं सुद्धा खूप असतं. आणि आता त्या मुलाची आई म्हणते की हो स्वयंपाक मात्र सगळं काही अगदी सोहळ्यानुसारच करावा लागतो. तेव्हा ते मुलाचे वडील म्हणतात की जरा मी स्पष्टच बोलतो की माझा मुलगा तुमच्या मुलीच्या वयापेक्षा जरा 10 वर्षांनी मोठा आहे, तरी सुद्धा तुम्ही इतका मोठा मुलगा का पाहता. त्यावर आता संगीता म्हणते की आमची परिस्थिती ही अशी आहे, आमची मुलगी मोठ्या घरात आणि चांगल्या घरात जायला हवी अशी आमची इच्छा आहे. तर म्हणजे आमच्या ज्या काही हिच्यापेक्षा 2 मोठ्या मुली आहेत तर त्या सुद्धा मोठ्या घरातच दिलेल्या आहेत. चांदेकरांच्या घरात त्यांना दिलेला आहे आणि तसंही आमची मुलगी कुठेही राहावी तर सुखात राहावी असं आम्हाला वाटतं. आणि तसंही वयाचं तुम्ही काय घेऊन बसलात, माझ्यात म्हणजे दिनकर मध्ये 8 वर्षाचा फरक आहे. तर कसं आहे की एकदा मन जुळल्यानंतर सर्व काही जागेवर बसतं आणि कसंही आमच्या काजूने फक्त आनंदात राहावं इतकीच आमची इच्छा आहे. तर त्या मुलाची आई म्हणते की त्याची तर तुम्ही काळजी करू नकाच, देवाच्या कृपेने आमच्याकडे सगळं काही आहे म्हणून तुमची मुलगी आनंदात राहील, सगळ्या सुखसोयी अगदी तिला व्यवस्थित मिळतील. त्यानंतर आता त्या मुलाचे वडील म्हणतात की दिनकरराव हे बघा होकार आणि नकार फक्त आणि फक्त आता ह्या दोघांच्या हातात आहेत आणि तुमच्या मनामध्ये काय आहे ते स्पष्ट सांगा म्हणजे आपण लगेच पुढची बोलणी करूया. तेव्हा आता दिनकर बोलणार तोच लगेच संगीता म्हणते की आमचा होकार आहे, कारण संगीताला जर काहीच झालेली असते की कसंही करून काजलचं लग्न करून द्यायचे म्हणून. दिनकर आणि काजल मात्र संगीताकडे पाहत असतात. संगीता काहीने विचारते की आमचा होकार आहे, तुम्ही तुमचा जे काही निर्णय असेल तो आम्हाला सांगा. त्यानंतर मात्र सोहम सर्व काही कलाला इकडे सांगत असतो की हे बघ कला, त्यावेळेस मात्र तुम्ही सगळेजण अचानक आलात आणि तुम्हाला सुद्धा सगळ्यांना हेच वाटले मी काजलवर हात उचलला आणि तिला काहीतरी केले म्हणून. मी फक्त तिचा हात घट्ट धरला होता, बाकी तिला काही केलं नव्हतं. कला विचारते की नक्की. तर सोहम म्हणतो की हो वहिनी, आणि हे बघ नंतर सुद्धा जेव्हा मी दारू पिऊन आलो आणि खरं तर मी दारू पिऊन का आलो हे माझं मलाच माहिती नाही, तेव्हा सुद्धा मी तिच्यावर हात उचलला हे मला नाही आठवत. तिचं असं म्हणणं आहे की मी तिच्यावर हात उचलला परंतु मी तिच्यावर हात नाही उचलला. वहिनी अगं काय झालं, परंतु तू सगळं जे काही आहे ते आज असं अचानक का विचारते. त्यावर आता कला म्हणते की अरे मी सगळ्याचा विचार करत होते, डोक्यामध्ये प्रश्न आला म्हणून विचारलं. त्यावर आता सोहम सुद्धा खूप नाराज असतो आणि तो कलाला म्हणतो की वहिनी खरं सांगू, खरंच माझा सुद्धा खूप गोंधळ निर्माण झालेला आहे ग, आणि हे असं माझ्याबरोबर होईल असं स्वप्नात सुद्धा मला
वाटलं नव्हतं। त्यावर आता कला म्हणते की हे बघ, अरे काही गोष्टी अशा असतात ते आपल्या हातात नसतात, योग्य परिस्थिती आणि योग्य वेळ येण्याची वाट पाहावी लागते, त्यामुळे हे बघ तू काही काळजी करू नको, आपण यातून नक्की मार्ग काढूयात। तेव्हा सोहम आतमध्ये जातो तर कला विचार करत असते की नक्की काय करू, काहीच कळत नाही, नक्की ह्या दोघांमध्ये काय सुरू आहे, हे प्रकरण जरा वेगळंच वाटतं। आणि सोहमवर माझा पूर्ण विश्वास आहे की तो माझ्याशी कधीही खोटं नाही बोलणार, परंतु अनामिका असं का म्हणाली असेल, दोघांच्या बोलण्यात इतका फरक का असेल? सोहम कधीही खोटं बोलणारा माणूस नाही, आणि खोटं बोलणारा माणूस मात्र एक क्षण तरी तो विचार करतो सोहम खोटं नाही बोलू शकत, परंतु सोहम जे काही बोलत होता त्या बोलण्यातील सरळता अगदी सरळ होती। एक वेळेस मात्र त्याला खरं सांगण्याचं धाडस नसेल तर तो गप्प राहू शकत होता, तो गप्प बसेल परंतु खोटं मात्र नाही बोलणार। आणि मला सुद्धा तेच वाटते, सोहमवर अगदी जास्त विश्वास ठेवा असा वाटतो, परंतु या बाबतीत मात्र अनामिका का खोटं बोलत असेल? त्यानंतर आता इकडे काजलला जो मुलगा बघायला आलेला असतो तो म्हणतो की मला मुलगी पसंत आहे, लग्न लवकरात लवकर आपण करून टाकूयात। तेव्हा त्या मुलाची आई म्हणते की बरं झालं, म्हणजे आता लग्न हे लवकरात लवकर होईल जाईल, आम्ही तुम्हाला नंतर फोन करतो आणि त्यानंतरच आपण बाकीचं सर्व काही बोलून घेऊयात। संगीता लगेच खुश होते आणि होला हो करत असते, आणि जेवढ्या लवकर हे लग्न होईल तेवढ्या लवकर लग्न करा, म्हणजे करून टाकू आपण, असे ती खुश होत म्हणत असते। काजल बिचारी शांत असते, ती काही उत्तर न देता फक्त संगीताकडे पाहत असते। तेव्हा आता त्या मुलाची आई लगेच त्या मुलाच्या वडिलांना म्हणते की बघा, मी आता सगळ्यांना दाखवून देते, माझ्या मुलाचं वय इतकं असून सुद्धा मी त्याच्यासाठी इतकी सुंदर मुलगी शोधून आणली तर। काजल बिचारी आपली खूप नाराज असते, तिच्या डोळ्यामध्ये पाणी असतं, पण तरी सुद्धा आता संगीता सावरून घेण्याचा प्रयत्न करत असते। तेव्हा आता ते मुलं आणि ते मुलाचे आई वडील जे काही आहे तर ते संगीताला हात जोडून नमस्कार करतात आणि चला आता येतो आम्ही असे बोलून ते आता निघून जातात। संगीता आता त्यांना अगदी बाहेरपर्यंत वाट लावण्यासाठी जाते आणि म्हणते की तेवढी पसंती आहे, लवकरात लवकर कळवा। दिनकर मात्र आता काजलला धरतो, काजल रडत असते। तेव्हा आता काजल खूप रडत असते, तर दिनकर म्हणतो की तू काही काळजी करू नको, मी बोलतो, संगीशी बोलतो। संगीची आता घाई सुरू असते, आता जे काही आवरासावर आहे तर ती करायला घेते। तेवढ्यात आता दिनकर म्हणतो की थांब संगे, मला तुझ्या बरोबर बोलायचं आहे, बस जरा। संगीता ऐकून घ्यायला तयारच नसते, संगीता म्हणते की आहो मला खूप कामं आहेत, मला जाऊन द्या। तेव्हा आता दिनकर म्हणतो की संगे, अगं मी काय म्हणतो ते ऐकून घे, बस जरा। काजल बिचारी रडत असते, कारण तिच्या विरुद्ध, मनाच्या विरुद्ध हे लग्न अगदी संगीताचं सुरू असतं। तेव्हा संगीता आता तेथे जे काही आहे ते ग्लास वगैरे ते ठेवते आणि काजलकडे बघत आता तेथे खुर्चीवर बसते। तेव्हा दिनकर आता संगीताला म्हणतो की मी तुला जे काही सांगतो ते शांतपणाने ऐकून घे, तू आता जे काही चालवलेलं आहे तर ते मला नाही पटले, जरा शांतपणे घे। अगं माझी लेक इतकी सुद्धा अगदी कमनशिबी नाही की तू तिला कोणाच्या सुद्धा गळ्यात बांधायला तयार होशील। लग्नामध्ये वयाचा अंतर हा सगळ्यात महत्त्वाचा एक भाग असतो, त्या दोघांनी एकमेकांना समजून घ्यायला नको का, एवढं सुद्धा आपण बघायला नको का? आपल्या काजलचे विचार वेगळे आहेत आणि त्या माणसाचे विचार सुद्धा वेगळे आहेत, असं चालत नाही संगे, आणि त्या माणसाचे विचार सुद्धा मला जरा वेगळेच वाटतात। आपली लेक कशी वागते, जशी बिनधास्त आहे तुला तर माहितीच आहे। तेव्हा आता संगीता रागाने उठते आणि म्हणते हाच इतका मोठा बिनधास्तपणा तुमच्या अंगाशी आलेला आहे, तर बिनधास्तपणे म्हणतात आणि उगाच मला आता तोंड उघडायला लावू नका, म्हणून संगीता खूप आता रागवते। आणि किती काही झाले तरी एक गोष्ट लक्षात ठेवायची, हे लग्न होणार म्हणजे होणारच, आणि मला म्हणतात की बिनधास्तपणा काय असतो, असे बोलून रागाने आता संगीता किचनमध्ये निघून जाते। काजल बिचारी खूप रडत असते। त्यानंतर आता इकडे अनामिका त्याच कॅफेमध्ये राहुलला भेटते आणि राहुलला सांगते की येथे कलावहिनी येऊन गेली, आमच्यामध्ये सगळं काही जुळवण्याचा प्रयत्न करून गेली। तेव्हा आता राहुल म्हणतो की मला सर्व माहिती आहे। अनामिका विचारते की तुला सर्व कसं माहिती आहे? राहुल म्हणतो की अनामिका, अगं तुला थोडंसं सावध राहायला नको का? अगं मगाशी जेव्हा तू कलासोबत येथे बसून बोलत होती तेव्हा मी तेथे होतो आणि माझ्यासोबत तेथे मम्मा बसलेली होती। तेव्हा आता अनामिका म्हणते माझ्या लक्षातच आलेले नव्हते की तुम्ही इकडे होतात म्हणून। राहुल विचारतो की मला एक गोष्ट सांग की ती कला काय म्हणत होती? त्यावर मात्र अनामिका म्हणते की काही नाही, नेहमीच एकत्र बसूयात, निवांत बोलूयात, हवं तर मी काजलशी बोलते आणि सोमशी सुद्धा बोलते, तू घरी ये फक्त आणि सगळ्यांशी बसून आपण निर्णय घेऊयात। घरच्यांना सगळ्यांना तुझी खूप आठवण येत आहे, त्यामुळे तू प्लीज घरी ये, असे विनवणे ती मला करत होती। त्यावर आता राहुल म्हणतो की उगाच, आणि त्यावर तू काय म्हणालीस? त्यावर आता अनामिका म्हणते की मी किती बिचारी आहे आणि मात्र मी संधीचा कसा फायदा करून घेतला, आता कलाला काही कळून दिले नाही, आणि सगळ्यात जास्त म्हणजे सोहमची यामध्ये किती चूक आहे हेच मात्र मी दाखवण्याचा प्रयत्न केला। सोहमने माझं आयुष्य कसं उद्ध्वस्त केलेलं आहे याचंच कारण मी अगदी स्पष्टीकरण मात्र आता ह्या कलासमोर दिलेला आहे। सोहम किती चुकीचा आहे, किती चुकीचं तो वागतो,
त्यावर आता हे ऐकून राहुल म्हणतो की नाहीस, तू एकदम केलं ते चांगलं केलं, परंतु आता मात्र इथून पुढे तुला जास्त अलर्ट राहावं लागेल. आता मात्र तू त्या घरामध्ये राहत नाहीस. तो सोहम मात्र तेथेच राहतो आणि त्या 4 भिंतीच्या आतमध्ये काय घडतं हे तुला तेथून नाही कळणार. जे काही तुमचं बेडरूम मध्ये नाटक होतं ते नाटक आता संपलेलं आहे. तर आणि एक गोष्ट ही लक्षात ठेवायची. तेव्हा आता अनामिका म्हणते की ती गोष्ट तू माझ्यावर सोपव. डोंट वरी, आता मात्र जे काही आहे ते सर्व मी पार करणारच. आता मात्र सोहमला मी धडा तर शिकवला, परंतु त्याचं आयुष्य उद्ध्वस्त केल्याशिवाय राहणार नाही. अनामिका म्हणते की अरे ही जबाबदारी आहे ती अर्ध्यावर सोडून नाही चालणार. शेवटी सगळं काही अगदी पार करावेच लागेल. ते ऐकून राहुल तर लगेच खुश होतो आणि खुश होतो आता अनामिकाला नाहीस असं म्हणतो. हेच अपेक्षित होतं तुझ्याकडून आणि चल आता आपण काम असं छान करूयात आणि उत्तम असा पैसा सुद्धा मिळूयात. अगदी राईट. त्यावर आता लगेच अनामिका म्हणते की राईट आणि दोघंही आता मस्त ते कॉफी शॉपमध्ये खुश होत कॉफी पित असतात. त्यानंतर आता इकडे कला ही रूममध्ये येते. आता कलाला माहिती झालेलं असतं की चांदेकरने तिच्यापासून काय लपवलं, म्हणून रूममध्ये आल्यानंतर ती आता अद्वैतला पहिला प्रश्न विचारते की चांदेकर, तुला सगळ्यात जास्त माहिती आहे की मला कोणती गोष्टीचा जास्त राग येतो, कोणती गोष्ट माझ्या मनाविरुद्ध झाल्यानंतर मला अगदी ती आवडत नाही, अशी कोणती गोष्ट आहे ती मला आवडत नाही म्हणून. त्यावर आता अद्वैत लगेच म्हणतो की अच्छा असं आहे तर अगं तुला तर तुझ्यापासून जी काही गोष्ट लपवली तर ती सगळ्यात जास्त तुला नाही आवडत. ज्या गोष्टी तू करत नाही त्या गोष्टीसाठी तुला जबाबदार धरलेलं नाही आवडत आणि एकतर खोटं बोलणंही तुला नाही सहन होत. तेव्हा कला त्याला डायरेक्ट विचारते की चांदेकर तू माझ्यापासून काहीतरी गोष्ट लपवतोस का. तेव्हा अद्वैत थोडासा अगदी घाबरतो आणि म्हणतो की मनात म्हणतो की आता मात्र अनामिकाबद्दल जर मी हिला काही सांगितले तर हिचा मात्र संसार जोडण्याचा जो काही हुरूप आहे तर तो निघून जाईल आणि मी खात्रीने सांगू इच्छितो की ही बाई आहे तर ती जास्त विचार करेल, अतिविचार करेल आणि हिच्या डोक्याला ताण होईल आणि याचा त्रास तिला जास्त होईल. असा विचार करत असताना कला त्याला पुन्हा विचारते की अरे बोल ना चांदेकर, ते काय झाले ते. तेव्हा आता अद्वैत म्हणत असतो की नाही मी तुझ्यापासून असं काहीही लपवलेलं नाही आणि मी खोटं सुद्धा बोलत नाही. तेव्हा आता कला म्हणते की अनामिका येऊन डिव्होर्स पेपर सुद्धा देऊन गेली. ते ऐकल्यानंतर आता अद्वैतला फार मोठा धक्का बसतो, कारण कलाला हे सर्व कळाले कसे म्हणून तो अगदी आश्चर्याने कलाकडे पाहत असतो. तेव्हा तो आणि मग करायला सुरुवात करतो. कला डायरेक्ट त्याला विचारते की हे सर्व झाले तरी सुद्धा तू एका शब्दाने मला का सांगितलं नसेल, मुद्दाम हे सर्व तू माझ्यापासून लपवलेस. अरे घरातील गोष्टी आहेत त्या गोष्टी तू मला का सांगत नाहीस. त्यावर आता अद्वैत म्हणतो की हे बघ खरे, अगं तुझा मूड खूप चांगला होता आणि खूप दिवसातून आपल्याला बरं वाटत होतं. बरेच दिवस झाले आपल्या डोक्यावर टांगती तलवार होती म्हणून मी तुला हे सर्व नाही सांगितले. तेव्हा आता कला म्हणते की हो तुझ्याकडे कारण हे तयारच असते, परंतु तुझं कसं आहे की तू आत्ता बोललास मला खोटं बोललेलं नाही आवडत, माझ्यापासून काही लपवलं हे सुद्धा मला नाही आवडत, तू सुद्धा तेच करतोय. आणि नाही चांदेकर बाकी कशामुळे नाही, परंतु तुझ्या या अशा वागण्यामुळे एक ना एक दिवस आपल्यामध्ये गैरसमज तर होतील आणि आपला संसार मात्र धोक्यात येईल. तेव्हा लगेच आता अद्वैत म्हणतो की प्रत्येक वेळेस आपल्या संसाराबद्दल काही बोलण्याची गरज आहे का. मी तुला प्रत्येक वेळेस सांगण्याचा प्रयत्न करतो, आपल्या नात्याला जरा सुद्धा ठेच नाही लागून देणार, तरी सुद्धा मग तू का इतकं निगेटिव्ह बोलते. एकतर निगेटिव्ह बोलून बोलून आपलं नातं तुला संपून टाकायचं आहे का. तेव्हा आता कला म्हणते की चांदेकर हे बघ, जर अशी लफाछपी चालली नातं नाही टिकणार, खोट्याच्या आधारावर कधीच काही उभं राहत नसतं. तेव्हा आता कला खूप रागावलेली असते. तर अद्वैत म्हणतो की हे बघ खरे, अगं मी तुझ्या चांगल्यासाठीच हे लपून ठेवलं होतं, तुला त्रास होईल म्हणूनच मी तुला हे सर्व सांगितले नाही, परंतु हे बघ हरकत नाही, इथून पुढे मात्र मी काही कधी असं नाही करणार, मी तुला त्याचं प्रॉमिस करतो. म्हणून तो कलाचा हात हातामध्ये धरतो आणि तेव्हा आता कलाच्या डोळ्यात पाणी असतं. कला म्हणते की चांदेकर मला याचीच भीती वाटते, कारण जे काही खोटं लपून ठेवले तर नाती मात्र तुटत असते, खोटं वागण्याने मात्र माणसंही दुरावली जातात आणि हे सर्व होईल की काय अशीच भीती मला वाटत होती. त्यामुळे प्लीज यापुढे मात्र तू माझ्यापासून काहीही लपू नको. कलाच्या डोळ्यात पाणी असते. तर अद्वैत तिच्याजवळ येतो आणि म्हणतो की ओके ठीक आहे, तिच्या डोळ्यातील पाणी पुसतो आणि इथून पुढे मी तुझ्यापासून काही एक लपवणार नाही असे वचन देतो, पण खरे प्लीज तू रडू नकोस. तेव्हा आता कलाही रडत असते. कला आता अगदी लाडात म्हणते की याला रडणं नाही तर हळवं होणं म्हणतात, आगाऊ कुठला. आणि तेवढ्यात सुवर्ण येते. सुवर्ण लगेच म्हणते की कलाताई अहो तुम्हाला आबांनी बोलावलेलं आहे, कारण दिवाळीची पहिली आंघोळ आहे, अगदी तयार व्हावंच लागेल. तेव्हा कला आणि अद्वैत लगेच तयार होतात आणि खुश होतात.
त्यानंतर आता इकडे संगीता ही लाडू बांधत असते, संगीता सुद्धा रडत असते आणि दिनकर तर रागवलेला असतो, तो संगीता बरोबर बोलायला तयारच नसतो। तेव्हा संगीता रडतच म्हणते की अहो हे बघा, माझं वागणं हे तुम्हाला पटत नसेल पण मी सुद्धा एक आईच आहे, तुम्ही मला समजून घ्या, मला सुद्धा काळजी आहे आपल्या पोरीची, आपल्या पोरीने सुखात राहावं असं मला सुद्धा वाटतं। आणि हे बघा, जे काही स्थळ आपल्याला आलेलं आहे ती लोक श्रीमंत सुद्धा आहेत, त्यांच्याकडे सर्व काही आहे, मग आपली काजल नक्की तिकडे सुखात राहू शकते, म्हणून मी काजलच्या भल्याचाच विचार करते आणि तुम्ही माझ्यावर का रागवतात? एका आईचं मन समजून घ्या, काजलच्या सुखासाठी मी हे सर्व करत आहे, तर त्यामुळे प्लीज तुम्ही समजून घ्या आणि माझ्यावरचा राग सोडून द्या। तेव्हा आता दिनकर रागावलेलाच असतो, दिनकर म्हणतो की हे बघ संगे, मी तुला एकदा समजावलं परंतु तू माझ्या मनाविरुद्ध करायला तयारच असते, तुला किती वेळेस सांगितलं, शेवटी तू तेच करत राहणार, जे तुझ्या मनात आलेलं आहे ते, आणि तुला कसं समजायचं तेच मला नाही कळत। तेव्हा आता दिनकर आता रागवलेला असतो, दिनकर म्हणतो की हे बघ संगे, तू कितीही काही कर परंतु तुझ्या ह्या निर्णयात मी तुझ्या सोबत नसेल, ही गोष्ट तू लक्षात ठेवायची। अगं संगे, काजलच्या वयाचा विचार कर आणि त्या माणसाच्या वयाचा विचार कर, एवढ्या मोठ्या तू अगदी मोठ्या माणसाबरोबर आता आपल्या काजलचं लग्न लावते आणि सगळं काही तू आता तोडणार आहेस का? आणि हे बघ, फक्त पैसा हा महत्वाचा नसतो संगे, आपल्या काजलचा विचार कर। अगं काजलचं मन जपणारा, तिला समजून घेणारा, तिच्यावर प्रेम करणारा कोणीतरी असं सापडेल, तिच्यावर प्रेम करणारा, परंतु संगीता ऐकायला तयारच नसते। संगीता म्हणते की मला समजून घ्या। दिनकर म्हणतो की हे बघ, तू तुझ्या निर्णयावर ठाम आहे, तू माझं नाही ऐकणार, त्यामुळे मी जातो, असे बोलून आता दिनकर रागातच बाहेर निघून जातो। तेव्हा आता संगीताला खूप टेन्शन येते, ती रडत असते। त्यानंतर आता रात्री कला आणि अद्वैत रूम मध्ये असतात। तेव्हा आता कलाने मात्र जो काही त्या ग्रंथावरचं एक पान आहे ते मात्र चिटकून आता भिंतीवर ते कपाटावर चिटकवलेलं असतं, सारखी ती त्याकडे बघत असते आणि त्याचा अर्थ लावत असते। अद्वैत आता कलाला म्हणतो की खरे आता तू याचाच विचार करत बसणार आहेस का? अगं उद्या दिवाळीची पहिली अंघोळ आहे, आपल्याला लवकर उठायचं आहे, त्यामुळे लवकर तर झोपावं लागेल। त्यावर आता कला म्हणते की चांदेकर, अरे ह्या श्लोकांचा अर्थ लावणं खरंच खूप अगदी अवघड गोष्ट आहे आणि हे बघ, जितक्या लवकर आपण हे सगळं समजून घेऊ तितक्यासाठी आपलं हे चांगलं आहे। त्यावर आता अद्वैत म्हणतो की हो मला माहिती आहे, आणि हे बघ उद्या सकाळी आपल्याला लवकर उठायचं आहे, मी आहे ना तुझ्या बरोबर, हे सगळं काही अगदी सॉल्व्ह करण्यासाठी मी मदत करेल। त्यावर आता कला हसते, कला म्हणते की मी विसरलेच होते की माझ्या बरोबर कोण आहे म्हणून, द ग्रेट अद्वैत चांदेकर माझ्या सोबत आहेत, जे कुठलंही काम करू शकतात, म्हणजे अवघडातील अवघड काम ते अगदी 1 मिनिटात करू शकतात, म्हणजे अगदी लक्षात घ्यायचं की त्याच्या शब्दकोशामध्ये अर्थच नाही, हे तर मी विसरलेच होते। तेव्हा आता अद्वैत म्हणतो की ठीक आहे, तू तर माझ्या स्वतःची आठवण करून दिली तर, म्हणून अद्वैत आता जोरात कलाच्या हातावर टाळी देतो आणि कला सुद्धा त्याला रिटर्न लगेच आता त्याच्या हातावर टाळी देते। तेव्हा अद्वैत मुद्दाम ओरडतो, तर कला म्हणते की चांदेकर, मी इतक्या जोरात नाही मारलंस, आणि काय रे चांदेकर, तुझं हे सर्व काय सुरू आहे? तेव्हा अद्वैत म्हणतो की मला लागलं, तर कला म्हणते की ओव्हर करू नकोस। तेव्हा अद्वैत म्हणतो की मी कुठे ओव्हर करतो, चल बरं कला झोपण्यासाठी चल तू आता, म्हणून तो कलाला धरतो। तेव्हा आता कला म्हणते की नाही चांदेकर, अरे हे बघ ना चांदेकर, अरे डोळ्यासमोर हे चित्र असताना मला गप्प शांत नाही बसवत, आणि हे बघ तुला माहिती आहे का, अरे शाळेत असताना माझे पाढे पाठ होत नव्हते आणि आई मात्र असे अगदी भिंतीवर लावायची, तिचं असं म्हणणं होतं की अगदी डोळ्यासमोर असल्यानंतर पाढे हे लवकर पाठ होतात। त्यावर आता हे सर्व ऐकून अद्वैत खरेला म्हणतो की खरे तुझं चुकतंय, अगं खरे हे पाढे नाही पाठ करण्यासाठी, अगं हे चित्राचा अर्थ काय आहे हा आपल्याला लावायचा आहे। तर तेव्हा मात्र आता लगेच ते दोघंही त्या चित्रा जवळ येतात आणि त्यामध्ये काय लिहिलेलं आहे की अहोरात्र। तेव्हा आता त्या चित्रातील 2 व्यक्ती आहेत, नवरा आणि जे काही त्याची पत्नी असते, तर अद्वैत विचारतो की दोघे कोण आहेत, तू आणि मी आहोत का? तेव्हा कला म्हणते की हे बघ चांदेकर, तू मला भरकटू नकोस। तेव्हा अद्वैत म्हणतो की अगं मी प्रयत्न करतोय। तेव्हा आता त्या चित्रातील 2 व्यक्तींचा हात एकमेकांच्या हातामध्ये असतो आणि तिथे सुखी संसार असा शब्द असतो, आता शक्तीचा जय जयकार होईल। तेव्हा आता कला म्हणते की चांदेकर, अरे हे चित्र, तेव्हा अद्वैत सुद्धा बारकाईने ती चित्र पाहतो आणि खरेला म्हणतो मला एक गोष्ट समजली। तर कला विचारते की काय? तेव्हा आता अद्वैत तिला हसवतो आणि म्हणतो की यातील मला काही समजत नाही। कलाला राग येतो, कला म्हणते की काय? तेव्हा आता अद्वैत कलाला जवळ घेतो आणि म्हणतो की खरे अगं ऐक ना माझं, अगं मेंदू हा दिवसभर विचार करून थकतो, त्याला आरामाची गरज असते, एकतर आपल्याला पहाटे लवकर उठायचं आहे, आंघोळ करायची आहे, त्यामुळे आता जर लवकर झोपली तर मात्र लवकर उठू। आणि अद्वैत तिला आता स्वतः धरून बेडवर झोपवतो। कलाचं काही मन झोपायला लागत नसते, ती सारखं त्या चित्राकडे पाहतच असते। अद्वैत पुन्हा म्हणतो की मी तुला झोपून
म्हणून सांगितलं तर कला म्हणते की ठीक आहे झोपते, म्हणून कला आता बेडवर झोपते. तेव्हा अद्वैत झोपी जातो, परंतु आता कलाचं लक्ष पूर्ण त्या चित्राकडेच असते. कला सारखं उठून उठून त्याकडेच पाहत असते आणि त्याचा अर्थ लावत असते. त्यानंतर आता दुसऱ्या दिवशी उठणं हे लावायचं असतं, त्यामुळे सगळी तयारी सुरू असते. सगळेजण तयार होऊन येतात. आबा म्हणतात की चला तर तयारी झाली का विचारतात आणि अद्वैत कुठे दिसत नाही. कला अगं अद्वैत कुठे आहे, जा बरं तू त्याला बोलावून घेऊन ये. कला आता छान असं पाठ वगैरे सजवत असते. कला म्हणते की हो लगेच बोलावून घेऊन येते. अद्वैत तर अजूनपर्यंत झोपलेलाच असतो. तेव्हा आता कला ही अगदी त्याच्या जवळ येते आणि सारखी त्याच्याकडे पाहतच असते. अद्वैत झोपेत असतो. कला ही त्याच्याकडे बघून लाजते आणि त्याच्या चेहऱ्यावर हात लावायला ती जात असते. त्याच्या चेहऱ्याकडे बघून ती सारखी हसत असते आणि तेवढ्यात अद्वैतला जाग येते तर कला ही जोरात हॅपी दिवाळी चांदेकर असं ओरडते. अद्वैत खूप घाबरतो आणि घाबरूनच तो आता उठून बसतो. तेव्हा आता अद्वैत घाबरूनच विचारतो की तू काय करत होतीस. तेव्हा आता कला म्हणते अरे आपल्याला जर कोणी केव्हा शुभेच्छा देतं तेव्हा आता आपण त्याला विचारतो की तू काय देत होतीस. तेव्हा अद्वैत म्हणतो की अगं ही पद्धत झाली का शुभेच्छा देण्याची. तेव्हा आता कला म्हणते की सणाची सुरुवात आहे तर ती भांडणाने करायची का. तर अद्वैत तिला विचारतो की तू नक्की करत काय होतीस. तेव्हा आता कला म्हणते की हेच, अरे तुला उठवत होते. तेव्हा अद्वैत तिला म्हणतो की असं माझ्या उरावर बसून तू मला उठवणार आहेस का. अगदी असं म्हणायचं ना चांदेकर, अरे उठ. तेव्हा कला म्हणते की चल आता उठला तर चल खाली चल, आजोबा तुला बोलावतात, केव्हाची तुझी वाट बघत आहे, चल लवकर. म्हणून कला आता उठून जायला निघते. अद्वैत लगेच तिचा हात धरतो आणि तिला तो शुभ दीपावली असं खुश होत म्हणतो. तेव्हा आता कला लगेच हात हिसकावते आणि दरवाजात जाऊन परत ती मागे अद्वैतकडे खुश होत बघत असते आणि खुश होत ती अद्वैतला पुन्हा शुभ दीपावली असं म्हणते. दोघे आता एकमेकांकडे बघून हसत असतात. तर मित्रांनो शेवटी हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये कला मात्र अगदी प्रेमाने अद्वैतला उठणं लावत असते. दोघे अगदी एकमेकांकडे रोमांटिक होऊन पाहत असतात आणि तेव्हा मात्र आता सगळेजण खूप खुश असतात. परंतु आता नैना आणि राहुल या दोघांचा जे काही उठणं लावण्याचा कार्यक्रम आहे तर तो बाहेर अंगणामध्ये सुरू असतो. राहुल आता नैनाला म्हणत असतो की अगं एवढं काय एवढं. आता त्यांच्या आवाजाने सगळेजण आता बघायला बाहेर येतात. तर नैना आणि राहुल हे अगदी राहुल ते पाटावर बसलेला असतो आणि नैना त्याला उठणं लावत असते. तेव्हा आता आबांना खूप राग येतो. आबा रागानेच राहुलला म्हणतात की राहुल तू येथे आलाच कसा. कला मात्र रागाने आता ह्या राहुलकडे पाहत असते. तेव्हा मित्रांनो पुढे काय होईल हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.